नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका गुड्डून. आज आम्ही गेले होते ते म्हणजे चिंबोरी पकडायला. 2-3 दिवसात आमचा प्लॅन झाला होता की आपण समीरकडे मुरब्याला चिंबोरी पकडायला जाऊ असं करून. मग काय घेतला आकडा आणि निघाले आम्ही समीरकडे जायला. थोड्याच वेळानंतर आम्ही समीरकडे मुरब्याला पोहोचले होते. तिकडे पोहोचता लगेच आम्हाला हा बघा हा माकुल भेटला, एवढा मोठा मस्त होता. पण आमचा प्लॅन आहे तो म्हणजे चिंबोरी पकडायचा. सगळेजण इकडे तिकडे पसरलो होते आणि मी पण पसरलो होतो. मग आम्ही आला दुसऱ्या रस्त्याला, तेव्हा मला एक चिंबोरी भेटली होती, पण नरम होती ती. नरम तर होती पण काय करणार, पुढे भेटेल नाही भेटेल असं करून आम्ही ती पण उचलली. खूप फिरत मग मी आला समीरकडे. समीर बोलत होता की इकडे मोठे आहे, तुझ्या कंटेंट साठी तुला मोठी चिंबोरी भेटून जाईल, म्हणून मी इकडेच थांबलो. मित्रांनो, हा फांगडा बघा किती मोठा आहे, म्हणजे विचार करा तुम्हीच की चिंबोरी किती मोठी असेल असं. मित्रांनो, अर्धा तास झाला तरी पण अजून चिंबोरी काय बाहेर येत नाही. त्यासाठीच आम्ही इकडे थांबून राहिलो आणि मेहनत जारी आहे. दुसरा फांगडा पण आता मित्रांनो बाहेर येऊन गेला आणि आता फक्त चिंबोरी बाहेर यायची बाकी आहे. फायनली चिंबोरी भेटली आणि समीरने हात पण टाकून दिले. आता बघू केवढी मोठी चिंबोरी आहे ती. ए बाबा काय मोठं आहे, समीरच्या हाता एवढी मोठीच आहे मित्रांनो. ही बघा ना, ही शपथ. मुरब्याला येण्याचं कारण हेच आहे मित्रांनो, इकडे मोठे चिंबोरी दरातून काढली जाते. असंच करून आम्ही खूप सारे चिंबोरी आता बाहेर काढलेले. त्यांनी आता घरी जायची वेळ झालेली आहे, तर ते मी आता घरी गेल्यावर दाखवतो किती चिंबोरी पकडले आणि किती नाही. फायनली आम्ही आता 2 तासानंतर घरी जायला निघाले समुद्रावरनं. तर आता वाजलेत मित्रांनो 11 आणि अजून आम्ही समुद्रावरच आहेत. आता पटकन आम्हाला घरी जायला लागेल. आता अचानक आमचा तर सगळ्यांचा प्लॅन झाला की घरी जाऊन लगेच चिंबोरी बनवून खाऊ, ताजी भारी लागते. आम्ही सर्वजण गोष्ट करत कधी एकदाच्या अनिलच्या गाडीत पोहोचले काय समजलंच नाही. हे बघा किती चिंबोरी भेटले होते, सगळे मोठे होते आणि भरलेले सुद्धा होते. नंतर आम्ही लगेच चिंबोरी साफ करायला घेतली. चिंबोरी साफ करता पण आम्हाला अर्धा तास गेला. त्याच्याच नंतर मी लागलेला इकडे खोबरा किसायला. खोबरा त्यात टाकायला लागतो ना म्हणून. नंतर लगेच एका साईडला भात ठेवलं शिजायला आणि एका साईडला माकुल फ्राय करायला घेतलं. आणि अनिल तिकडे दुसऱ्या साईडला टोमॅटो कांदे वगैरे सगळं काय कापायला घेतलेलं. माकुल फ्राय करून झालं होतं सगळं आणि आता घेतलं होतं आम्ही ते म्हणजे चिंबोरीची भाजी करायला. असंच सगळं करून भात शिजून झाला होता आणि भाजी आता शिजून मग आम्ही जेवून घेणार होते. तर चला, असेच व्हिडिओ बघण्यासाठी लवकर मला फॉलो करा.